भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. आता नागरिक शास्त्राच्या ह्या आपल्या धड्याच्या पुढच्या विभागात आपण प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघूया की भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखीन काही उद्दिष्ट ही पुढील प्रमाणे आहेत. आता आपण आतापर्यंत कसं भौगोलिक स्थिती बघितली, संपूर्णपणे राजकीय, अर्थव्यवस्था सगळं काही बघितलं. आपल्या देशाचं कसं धोरण आहे अलिप्तवादाचं तेही आपण बघितलं भारत देशाचं. तर आता पुढे काही अजून उद्दिष्ट आहेत. चला तर मग आपण अभ्यास करूया त्यांचा. न काही काळजी करता अगदी आरामातपणे आपण सोडवूया हे प्रश्न. बघूया, अभ्यास करू. शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण असे संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घ्यायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती महत्वाचं आहे हे की आपण आपल्या शेजाऱ्या देशांशी, राष्ट्रांशी संपूर्णपणे आपली मैत्री, आपलं देवाणघेवाण, आपलं दळणवळण सगळं काही करायचं. आणि ह्या करताना सुद्धा संपूर्णपणे आपण हे संबंध जोपासतोय, संपूर्णपणे त्यांना सांभाळून ठेवून हे आपण पुढे पुढे वाटचाल करत असताना ह्याच्यामध्ये आपल्या देशाला काहीही नुकसान किंवा काही अपाय होता कामा नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करायचं. जरी आपले दुसऱ्या राष्ट्रांशी संबंध मैत्रीपूर्ण झाले तरी कधी कधी आपल्या देशाची हद्द असते. तर ह्या मैत्रीपूर्ण संबंधात कधी कधी अशी चर्चा झाली तर की थोडीशी हद्द आम्ही वाढवून घेतो किंवा तुम्ही वाढवून कमी घ्या असं. तर ह्याच्यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाही. तर आपला देश हा व्यवस्थित भौगोलिकरित्या हा व्यवस्थितच सुस्थितीतच असला पाहिजे. जसा तो पहिल्यांदा होता तसाच असला पाहिजे. या मैत्रीच्या खातर आपण कुठलेही त्याच्यामध्ये नवीन कोणताही बाब त्याच्यामध्ये घालू शकत नाही. त्याच्यानंतर भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं संरक्षण करणं. कारण आता प्रश्न आपल्या देशाचा आहे. कारण आपला देश हा एक सर्वांगीण परिपूर्ण असा देश आहे की तो स्वतःहून निर्णय घेतो या परराष्ट्र धोरणाचा. तर मग ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हे आपल्या भौगोलिक सीमारेषा, आपल्या एकता आणि एकात्मतेचं संरक्षण करणं. कारण आपला देश हा सर्व धर्मभाव संपन्न असा विविध परंपरेने नटलेला असा देश आहे. म्हणून सगळ्यांच्या भावना जपून व्यवस्थित आणि एकात्मता सुद्धा काहीही प्रकारची समस्या न होता आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तसंच दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हितांचं रक्षण करणं. बघा, काही असे आपल्या देशातले नागरिक आहेत की ते आपल्या पोटा पाण्यासाठी, उपजीविकेसाठी हे दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतात आणि तिथं ते आपला व्यवसाय करतात किंवा त्यांच्या तिथल्या कामकाजामध्ये ते कार्यरत होतात. तर त्या लोकांना सुद्धा, कारण ते भारतामधून तिथं गेलेले आहेत आपल्या देशातून, तर त्या नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि ते सुद्धा रक्षण करणं आणि त्यांना काहीच समस्या किंवा अडचणी येऊ नये ह्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी एक खास तरतूद केलेली आहे. आपली जबाबदारी आहे ती. मग त्याच्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे भारताने? तर भारतीय दूतावास हे ते तिथे ठेवलेले आहेत ते की जेणेकरून त्या देशात जर काही समस्या आली तर आपल्या आपल्या भारतातील लोक या भारतीय दूतावासांना जाऊन भेटतात, आपली अडचण सांगतात आणि त्याप्रमाणे आपले मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत एकमेकांच्या राष्ट्रामध्ये तर ते समोर ठेवून तो प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवला जातो. आलं आता लक्षात अगदी व्यवस्थित? चला तर पुढे जाऊया. तसंच भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक आणि व्यापारी संबंध हे प्रस्थापित करायचं असतं. आता पूर्वीच्या काळी कसं थोडंसं मर्यादित असं आपलं व्यापारी मंडळ होतं, शिवाय ने-आण होती. आता आपल्याकडे भरपूर आधुनिक मार्गांचा अवलंब आहे. तर त्याप्रमाणे आणि त्या दिशेनुसार
आपल्या भारताचा कसा विकास होत जाईल, कशी प्रगती होत जाईल, अशा प्रमाणे आपले व्यापारी संबंध त्यांच्याशी प्रस्थापित करायचे, की कोणत्याही प्रकारचं कटुभाव किंवा हेवे दावे त्याच्यामध्ये प्रस्थापित होता कामा नये. आलं लक्षात आता अगदी व्यवस्थित. चला तर मग आता पुढे जाऊया आपण. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक छोटासा आढावा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा हा 2 टप्प्यामध्ये आपण घेतला. आपले मुद्दे आहेत लिहिलेले मी, बघूया आपण आपल्या उपक्रमातले. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मांडला जातो. कितीपर्यंत? स्वातंत्र्य 1947 पासून ते 1990 पर्यंत. आणि आता जो आहे पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येतो. आणि दुसरा टप्पा 1990 पासून ते आतापर्यंत. आता काय चालू आहे आपलं 2020 त्यापर्यंत. तर आता पुढे बघूया. भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा. आता सुरुवातीच्या टप्प्यात अर्थात आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी आपल्या ह्या परराष्ट्र धोरणाची आखणी ही सुरुवातीच्याच काळात केली. त्यांनी अलिप्ततावाद ठेवला होता. आलं लक्षात? पहिल्यांदाच आपण अभ्यास केलाय. त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्राच्या धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. वसाहत करायची नाही, वेगवेगळं विभागणी, गट प्रवृत्ती नको, म्हणजे वेगवेगळं दुभागणी नको, तर एकामध्ये एकत्रितपणा हवा प्रत्येक गोष्टीमध्ये, अशा रीतीने राहायचं. आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला हे जास्त प्राधान्य दिलं. लक्षात आलं? त्याच्यानंतर या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर अशा 3 बाबींचा म्हणजे 3 मुद्द्यांचा भरपूर प्रभाव झालाय. त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. चला तर. पहिली आहे, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र आणि शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले. आपण तर पहिल्यापासून बघतो की आपला देश अतिशय शांतताप्रिय आहे. आपणही आपल्या देशात अगदी सुरक्षित आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला अभ्यास करतो, आपण शाळेला जातो, एक प्रकारची संपूर्णपणे सुरक्षितता आपल्या देशाने आपल्याला दिलेली आहे. तसंच हे संपूर्णपणे घडामोडी ज्या होतात त्याचं आकलन हे कोणताही दबाव नको आहे आणि स्वतंत्र करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. पाकिस्तान आणि चीन या देशाकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. वेळोवेळी आपल्या देशावरती पाकिस्तान आणि चीन हे 2 देश नेहमी हल्ले करत असतात. आपण बघितलं भरपूर कारगिल हल्ला, त्याच्या अगोदर पण काही. आता हे उदाहरण आहे फक्त कारगिल, मी तुम्हाला सांगितलं, पण अशी पुष्कळ उदाहरण आहेत की पाकिस्तानच्या बाजूने आपल्यावर वेळोवेळी आपल्या इतक्या वाईट रीतीने हल्ला होतात आणि चीन देशातून. कारण हे दोन्ही चीन पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश आपल्या देशाला जोडून आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी हा धोका असतो. त्याच्यामुळे तोही विचारात घ्यावा लागतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्रीय धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. स्वावलंबन म्हणजे आपण स्वतंत्र आहोत, आपण स्वतंत्र धोरणामध्ये संपूर्णपणे चालतोय, आपण आपले निर्णय स्वतः घेतो आपला देश, आणि त्याच्यामध्ये हे एक सुद्धा एक वैशिष्ट्य आहे स्वावलंबन. स्वतःचं काम आपण स्वतःच करतो. आपले उद्योगधंदे इथेच आपण प्रस्थापित करतो. जसं की चमड्याचे पण उद्योगधंदे आहेत, जसं की कातडी हे कमवून त्याचे चपला तयार करण्याचा वगैरे, हे एक उदाहरण आहे. म्हणजे स्वावलंबन ह्याच्यामध्ये ते आपण एक घेतलेलं आहे. आपल्याला समजण्यासाठी, विशेषतः तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगत आहे. अगदी सुरुवातीच्याच काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही भूगोलात शिकलाच असाल की आशिया खंडामध्ये कुठले कुठले मित्र राष्ट्र आपले आहेत. तर त्याच्याबरोबर आपले संबंध हे सुधारण्याचे संपूर्णपणे आणि पूर्णपणे प्रयत्न आपल्या भारताने केलेले आहेत, आपल्या देशाने.
आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले संबंध हे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये झालेला आहे. म्हणजे कसा की संपूर्णपणे सातत्य ठेवलेलं आहे की आम्ही तुमच्याकडे मित्रत्वाचा हात करत आहोत, तर त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सहकार्य द्यावे अशा रीती. आता पुढे ही प्रादेशिक क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झालेली आहे. त्याच्यानंतर आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोवियत रशिया, अमेरिका आणि सोवियत रशिया परत आले आपल्या महासत्ता, परत आपल्या समोर आल्या त्या अमेरिका आणि सोवियत हे बलाढ्य देश आपण बघितलंच की यांच्या शीतकालीन युद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य आपण झालेलो आहोत. त्याच्यानंतर प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. त्यानंतर यथावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनामध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांना अलिप्तवाद या संकल्पनेने पाठिंबा दिलेला. अलिप्ततावाद हा सगळ्यांना अतिशय महत्वाचा आहे, कारण ह्याच्यामधून आपण पुष्कळ अगदी स्वातंत्र्यामध्ये आणि अगदी आनंदात राहू शकतो. आपले देश शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत अशी तत्वे झालेली आहे. आणि याच काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या काही संघर्षाला सुद्धा तोंड द्यावं लागले. बरोबर. आता पुढे जाऊया. आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो. भारताच्या परराष्ट्र धोरणांची तुम्हाला उद्दिष्ट लिहायची आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी ही कोणी केली आणि भारताचा परराष्ट्र धोरणावर कोणत्या 3 बाबींचा प्रभाव होता हे सविस्तरपणे लिहायचंय हा विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आता आपल्या पुढच्या विभागात अजून काय काय आपल्यासाठी आहे ते बघायला जाऊया. चला तर